नर्मदे हर. शुभप्रभात. सूर्य महाराजांचं दर्शन घ्या. नर्मदे हर. कुठे गेली दिसतच नाही. नर्मदे हर. तर धरती कछारचा हा आश्रम आहे. हे वडाचं झाड दिसतंय तुम्हाला. तिकडे आश्रम आहे. तिकडे कालचा मुक्काम केला आणि काल सदावरच होतं इकडे. पण मजेची गोष्ट म्हणजे आश्रममध्ये कोणी काय दिलं नाही. काल फर्स्ट टाईम आम्हाला भिक्षा मागावी लागली आणि म्हणजे भिक्षा मागून परिक्रमेत भोजन करावं लागतं. ही गोष्ट मैयाने आमच्याकडनं करून घेतली आणि आम्ही खिचडीच बनवलेली. असं काही दुसरं काही केलं होतं. बाकीचे दुसरे परिक्रमेने तिखट आणि भाजी बनवली होती. तर कालचा दिवस पण छान गेला. मस्त एकदम. नर्मदे हर. हे बघा सकाळचं सुंदर असं वातावरण. पक्ष्यांचा आवाज येतोय मस्त छान किलबिलाट. आणि आम्ही आमच्या परिक्रमेच्या मार्गावर मार्गस्थ झालेलो आहोत. पक्षी जागलेले आहेत, आम्ही जागलेलो आहोत आणि गावची लोक पण आज पहिल्यांदा इकडे हे घर आहे तिकडे सगळे उठलेले आहेत. नाहीतर बाकीच्या ठिकाणी आम्ही जातो तेव्हा 10 वाजेपर्यंत कोण उठतच नाही. गावामध्ये सगळं एकदम शांतता असते. आज इकडे बरीच अशी वर्दळ पण दिसते. कारण आम्ही जिकडे जो आश्रम होता तिकडे हापसा होता. तर गावच्या मैया लोक जी होती ती सकाळी पाणी भरायला 5-5:30पासून पाणी भरायला आलेले. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आपल्या उजवीकडे त्या आपण मिरच्या भरतो ना लांबवाल्या, त्याची मस्त शेती लागली आहे. पक्ष्यांचा एवढा सुंदर असा आवाज येतोय. आणि हे बघा विमान पण चाललंय बरं मस्त. आम्ही लहानपणी आम्हाला वाटायचं रॉकेट जातं, ते मागे धूर दिसतो तर आम्ही असंच बोलायचं रॉकेट रॉकेट रॉकेट. मग आता कळायला लागलं ते रॉकेट नसतं. विमानाचं उंचावरनं जाताना तो धूर असतो त्याची एक लाईन बनते. नर्मदे हर. इथे बघा कुंड्याची पण फुलं आहेत छान. आणि अजून कसली तरी दुसरी झाडं लावलेली आहेत. कसली शेती माहीत नाही आहे. ते मिरच्यांचीच आहे वाटतं बहुतेक. मातीचा रस्ता आहे. काल आम्हाला थोडा म्हणजे एक अर्धा किलोमीटर तांबरी रोड लागलेला. आणि आज आम्हाला दुपारपर्यंत 13 ते 15 किलोमीटर 16 किलोमीटर चालायचं आहे. तिकडे आश्रम आहे 16 किलोमीटरवर. किती छान दिसतं एकदम मस्त. तुम्ही निसर्गाचा आनंद घ्या. खूप सुंदर दिसतंय बघा. ओम शिव शंभो हर हर महादेव. झाडं कसली लावत माहिती नाही. कोपऱ्याला मिरचीचं झाड, कोपऱ्याला फक्त गुंड्याची झाडं आहेत. आणि तिकडे कसली तरी वेगळीच झाडं आहेत ती. आणि आज गारवा एवढा आहे ना, भरपूर गारवा. दुपारी ऊन भरपूर असतं आणि सकाळी गारवा पण भरपूर असतो. त्यामुळे क्लायमेट आपल्याला तर अशा क्लायमेटची सवय नाही. आपल्याकडे गरमी तर गरमी, थंडी तर थंडी असते. आणि इकडे ह्याच्या उलट आहे. ऊन पण जास्त आहे आणि गारवा पण जास्त आहे. क्लायमेट आपल्या म्हणजे शरीराला ते तसं सूट करायला तसा त्रास होतो. पण ठीक आहे. आता थोडेच दिवस बाकी आहेत परिक्रमा पूर्ण व्हायला. चालतंय. फक्त अजून जास्त उष्णता वाढायच्या आधी आपण परिक्रमा पूर्ण केली तर बरं आहे. नाहीतर इकडचं टेम्परेचर दुपारचं खूप हाय होतं. लू वगैरे लागण्याची भरपूर लागतेच म्हणजे म्हणजे इकडे तर दुपारी मला वाटतं 11 ते 3 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत सगळे दुकानं बंद करतात ते. त्याच्या आधी आपण आपले
परिक्रमा पूर्ण केलेलीच बरी. नर्मदे हर. हे बघा वाटाण्याची शेती. शंभो हर हर महादेव. कसले ते फॅक्टरी वगैरे काय माहित नाही. मोठी शेड लावलेली आहे. वेअरहाऊस वगैरे असं तसं बांधलंय थोडंफार, पण एकदम मोठं नाही आहे. वेअरहाऊस आपल्या इकडची खूप मोठी असतात. ओम नमः शिवाय. शंभो हर हर महादेव. मला कसलं तरी कंपनीचं वाटतं. तसंच येतोय ना सुगंध. लोणच्याचा सुगंध येतोय. मला वाटतं ते पिकल फॅक्टरी वगैरे असायची लोणच्याची, पण भरपूर असा स्ट्रॉंग लोणच्याचा वास येतोय. तेव्हा ते काल बैल घेऊन गेलेले ना, चला त्यांची पण ड्युटी चालू झाली बैलांची शेती करायला. नर्मदे नर्मदे हार. बघा केवढा लांबून नर्मदे हार केलं त्यांनी. आणि परत एकदा मित्रांनो तुम्हाला सगळ्या सुप्रभात. सूर्य महाराजांचं दर्शन घ्या नेहमीप्रमाणे. नर्मदे हार. हे बघा शिमला मिरची बघा कसे पडले आहेत. भरपूर, काहीच हे नाही आहे त्यांना. एवढी महाग आहे शिमला मिरची. बाबाजी हुक्का पितात आहे मस्त स्टाईलमध्ये. आवाज आला बघा गुडगुड गुडगुड गुडगुड. इथे मिरच्यांची शेती लावली वाटतं भरपूर. मला वाटतं ह्यांचीच तर पिकल फॅक्टरी वाटतं. त्यामुळे इथे मिरच्यांची पूर्ण शेती. मला वाटतं हेच ह्याचंच लोणचं बनवतात ते. मोठ्या मिरच्या आहेत ना त्याचा. नर्मदे हर. आणि आपल्या उजवीकडे मैया आहे. तिथून दिसणार नाही तुम्हाला. हे जे डोंगर आहेत ना तिकडेच आहे मैया. नर्मदे हर. शंभो हर हर महादेव. तर पुढे आल्यानंतर मित्रांनो बघा असा मार्ग आहे. ही कुठली तरी नदी आहे जी वाहते अजून नर्मदे हर. म्हणजे मैयात तिचा प्रवाह जात असणार, कारण मैया इकडून जवळजवळ अर्धा किलोमीटरवर मैया आहे. रस्ता कुठे माहीत नाही जायचा आहे बघा. दोघं जण तिकडून गेले परिक्रमावासी. आपल्याला रस्ता बघून जावं लागेल. सुंदर अशी वाहणारी नदी आहे आणि पाणी स्वच्छ. वाहतं पाणी नेहमीच स्वच्छ असतं. आणि मैया उजवीकडे म्हणजे ह्यांचा संगम असतो. आणि म्हातारा जायचा मार्ग तुम्हाला मी दाखवतो. इकडून आहे ह्या बाजूने. आणि ह्या साईडला पाय वगैरे ठेवायचं कुठलंच साधन नाही. आपल्याला या बाजूने जावं लागणार आहे. तर आता शूटिंग बंद करावी लागणार, कारण खूप सांभाळून. कारण इथे बघा चिखल आहे पूर्ण. तर त्या चिखलातनं जावं लागतं आपल्याला. नर्मदे हर. नर्मदे हर. हा बघा शेतातला मार्ग. पगदंडी मार्ग. पगदंडी रामभाऊ बोललेले आहेत आपले. स्वामी मागे नदी पार केली. ॲक्च्युली डाव्या बाजूला गेलेलो. नंतर गावाल्याने हाक मारली, सांगितलं उजव्या बाजूने जायचं आहे. परत मागे आलो आणि उजव्या बाजूचा रस्ता घेतला. तर पाण्यामध्ये 1 फूट पाण्यामध्ये पाय ठेवून, कारण बाजूला तिकडे बाकीच्या ठिकाणी 4-4 फूट पाणी होतं. तर ते कमी होतं. तिथून नदी पार केली.
डोंगर चढलो आणि मध्ये मध्ये अशी छोटी छोटी घरं आहेत. 2 नद्या पार केल्या. 2 बघा. आणि तो ब्रिज दिसतोय बघा नर्मदा मैयावरून. आणि उजव्या बाजूला मैया हार्डली 200 मीटरवर असेल. नर्मदे हर. भिकमपूर ना पुढे. हां, पुढे आपल्याला भिकमपूरच्या दिशेने जायचं आहे. हां, इथून एक 10 किलोमीटर भिकमपूर आहे अप्रॉक्सिमेटली. जवळ नर्मदे हर घर बघा. एवढ्या डोंगरावरती एक छोटंसं घर. ॲक्च्युली ह्यांचं शेतातलं घर असतं. ह्यांचं बाकीची घरं गावामध्ये असतात. नर्मदे हर. बकरीचं पिल्लू 2 पिल्लं दूध पितात बघा. नर्मदे हर. नर्मदे हर मैया. नर्मदे हर. बघा नर्मदा मैयाचं दर्शन घ्या. किती बाजूने मैया जाते. नर्मदे हर. आणि बघा गोडच खावं लागतं. बघ किती सुंदर असं निसर्ग बघा. मस्त एकदम. नर्मदे हर. भडपुरा. आता हे जे गाव आहे ते भडपूर आहे. पळालं बघा. आवाज केला तर पळते बघा. लगेच खूप मजा मस्ती करतात हे बघा. नर्मदे हर. नर्मदे मित्रांनो, इथून चाललेलो तर आमच्या राम भाऊंना चहाची काय हुकी लागली. मग चहा आम्हाला पण पाहिजे होता. तर ते म्हणाले की शुगर कमी झाली. तर ह्यांच्याकडे हे चहा बनवतात त्या मैया तिकडे आतमध्ये. आणि बघा हे त्यांचं शेतातलं घर आहे. खूप सुंदर असं. आणि त्यांना इकडे राहायला खूप आवडतं. आणि कोणाला नाही आवडणार. बाजूला पूर्ण शेत आणि मध्ये घर आणि बकऱ्या. आणि बघा विमान परत चाललंय तिकडे. तर आपण इथं आता विश्राम करायला थांबलो इकडे थोडा वेळ. चहा पिऊ आणि पुढच्या मार्गाला आपण निघू. मग नंतर नर्मदा. आणि ते बकरीचं पिल्लू बघा कसं मस्ती करते. माझ्याबरोबर पण खूप लाड करत होतं ते. हे बघा आईच्या अंगावर इथून तिकडे तिकडून इकडे करते बघा. नर्मदे हर. नर्मदे हर मित्रांनो. व एवढा मोठा शेत वाढलंय. त्याच्यातून रस्ता काढत आपण पुढे चाललो आहे. आणि मैया आपल्या उजव्या हाताला आहे. नर्मदे हर. ओम नमः शिवाय. शंभो हर महान. ते बघ कुठे गेले. समोर राईटला दिसले का. नर्मदे हर. आता मगाशी तिकडून आलो. तिकडे स्प्रिंकल चालू होते वाटतं आम्ही यायच्या आधी. आणि बरं झालं त्यांची लाईट गेलेली. त्यामुळे स्प्रिंकल बंद होते. आणि ज्या मार्गातून आले तिथे स्प्रिंकल लावलेले होते. जर स्प्रिंकल चालू असते तर आम्ही पूर्ण भिजलो असतो. तर हे बघा चप्पल आता बऱ्यापैकी साफ आहे. पूर्ण चिखलाने माखलेली होती. नर्मदे हर. मैयाच्या एकदम बाजूने जाताना कष्ट असतातच. म्हणजे रस्ते ओबडधोबडच असतात. हे बघा मस्त.
चण्याच्या शेता अजून आहेत, काही सुकलेत बघा ह्या साईडला. चढ उतार डोंगर चढायचा उतरायचा, शेतातून रस्ता काढत मार्ग काढत आपण चाललो आहोत. ओम नमः शिवाय. माझ्यावर पायाची कंडिशन आहे आणि तो चिखल लागल्यामुळे खूप वजन होतं त्याला, मग पाय उचलत नाहीत. कालपासून माझी तब्येत थोडी डाऊन आहे. काल फिवरिश झालेलं होतं, थोडं मेडिसिन घेतलं, नंतर पोट पण खराब झाला. ठीक आहे, औषध तर घेतलेलं आहे, काहीतरी खाण्यामध्ये आलं त्या दिवशी. नर्मदे हर. बघा रामभाऊ वगैरे एकदम जवळजवळ अर्धा किलोमीटर पुढे गेले आहेत. नाही, अर्धा किलोमीटर असेल अंदाजे. आणि मैयाच्या किनाऱ्याच्या बाजूनेच चाललो आपण. फक्त एक 100 मीटरचं डिस्टन्स असेल मैया आपल्यापासून लांब. नर्मदे हर. शेतातला रस्ता इकडे जाता संपलेला आहे. ग्रीन कार्पेट आणि डांबरी रोड लागला आपल्याला इकडे. तर आपल्याला आता उजव्या बाजूला जायचं आहे, डाव्या बाजूला जायचं नाही आहे. उजव्या बाजूने आपल्याला पुढे जायचं आहे. नर्मदे हर. बघा सगळा पाय बघा पूर्ण चिखलाने माखला. नर्मदे हर. ओम नमः शिवाय. शंभो हर हर महादेव. नर्मदे हर. नर्मदे हर. डांबरी रोड किती किलोमीटर मिळते माहीत नाही आहे, पण परत शेतं चालूच होणार आहे. कारण आपला तटमार्ग आहे. नर्मदे हर. रिक्षा स्टँड पण आहे इकडे. नर्मदे हर. तर आपल्याला आता हे जे गाव लागलं आहे त्याचं नाव आहे भडपुरा. आणि भडपुरावरनं भिकमपूरच ना डायरेक्ट आता 8 किलोमीटर ना. नाही ते 5 आहे. हां आणि आपल्याला जिथे जायचं आहे ना हां ते 3. अच्छा ते 8. भिकमपूर 5 किलोमीटर ना. हां म्हणजे इथून आता भडपुरावरून भिकमपूर 5 किलोमीटर पडेल तुम्हाला. बेलखेडी त्याच्यानंतर 3 किलोमीटर बेलखेडी. नर्मदे हर. त्यांची घरं बघा, इथून एंट्री आहे आणि आतमध्ये मोठंच्या मोठं घर असतं. नर्मदे हर बाबाजी. स्नान चल रहा है बाबाजीचा हँडपंप. नर्मदे हर. हे बघा नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर मैया. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. वा वा चिमण्यांचा काय मस्त आवाज किलबिलाट येतो ऐकायला. नर्मदे हर.
पिंक हाऊस, नर्मदे हार. आता ह्या घराला आपण नाव ठेवूया पिंक हाऊस. मस्त पिंक कलरचं घर आहे बघा. नर्मदे हार मैया. नर्मदे हार. यांची जुनी घरं पुढे आहेत आणि मागच्या बाजूला त्यांनी मस्त कॉन्क्रीटची नवीन मोठी घरं बांधलेली आहेत. प्रशस्त घरं आहेत. नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार.